चला मेन्सुरेशन, आता त्याचे फॉर्म्युले सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कशात होते फॉर्म्युल्यामध्ये. तर आपण फॉर्म्युला आता घेऊन आलो एकदम 10 मिनिटात. सगळ्याचे फॉर्म्युले कसे बनवायचे, पाठ करायचा विषय ठेवायचा नाही, कारण पाठ केलं तर महिन्याप्रमाणे एक नाही 18 ते 20 फॉर्म्युले होते. तेवढं पाठ करत बसायचं त्याच्यात काय अर्थ नसते. कारण का तुमच्याकडे लॉजिक असेल तर हे सगळे फॉर्म्युले तुम्ही बनवू शकताय, पाठ करत बसायचं. मग ते कसे बनवले पाहिजे, एकदम इझी वे मध्ये, एकदम फास्ट मध्ये. तुम्ही 10 ते 15 मिनिट दिले तर तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. अशा पद्धतीनेच घ्यायचं आहे. चला मग सुरू करूया. आता मेन्सुरेशन म्हणलं की 3D ऑब्जेक्ट येते. कसले ऑब्जेक्ट आहेत 3D. 3D कोणापासून बनत असते 2D पासून. मग पहिला तुम्हाला 2D माहिती पाहिजे. 2D पहिला समजून घ्या, त्याचं काय महत्त्व सांगतो आता तुम्हाला पुढे तिथं कळेल. 2D म्हणजे काय 2 डायमेन्शन आणि 3D म्हणजे 3 डायमेन्शन. तर 2D चे बेसिक शेप आपल्याकडे काय आहे, आहे आपल्याकडे स्क्वेअर. मग आता आपल्याला याचे फक्त पेरिमीटर माहिती असले पाहिजे, कारण त्याच्याशिवाय शॉर्ट ट्रिक होणार नाही. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय असते 4 × t. पेरिमीटर म्हणजे काय सगळ्या साइडची ऍडिशन, सगळ्या साइडची ऍडिशन. मग इथे a a a a म्हणजे किती झाले रे टोटल 4, म्हणून त्याचं पेरिमीटर काय 4t. क्लियर आहे, स्क्वेअरचं पेरिमीटर क्लियर आहे. तसंच आता इथे हा काय रेक्टँगल, रेक्टँगलचं पेरिमीटर काय असणार आहे 2 वेळा ब्रेड आहे आणि 2 वेळा एल आहे, म्हणजे 2 एल आणि 2 बी. बरोबर आहे, म्हणजे याचं पेरिमीटर काय ना 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. म्हणजे एल 2 वेळा ना इथं आणि बी 2 वेळा, सगळं सेम आहे का नाही, म्हणून दोन्ही 2 वेळा येतं. याचं पेरिमीटर झालं. नंतर सर्कल, सर्कलचं पेरिमीटर, आपण सर्कलच्या पेरिमीटरला काय म्हणतो, दुसरं नाव आहे सर्कमफरन्स देखील म्हणतो. काय म्हणतो सर्कमफरन्स. आता म्हणणार की पेरिमीटर नेहमी काय विषय, सर्कमफरन्स ऑफ सर्कल काय असते 2πr. क्लियर 2πr. आता हे 3 बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असतील. ट्रिगरचे फॉर्म्युले कुणाची गरज नाही तुम्हाला, तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, आता हे कळाले. तर या मग चला आपलं मेन टॉपिक करूया. आता आपल्याला 3D शेप मध्ये हे टोटल 6 शेप आहेत तुमच्याकडे. क्यूब आहे, क्यूबॉइड आहे, सिलेंडर आहे, कोन आहे, स्फियर आणि हेमिस्फियर. तर ह्याचे सगळ्याचे फॉर्म्युले करायचे. ह्याचे प्रत्येकाचे 3 फॉर्म्युले करावे लागतील, एलएसए, टीएसए आणि व्हॉल्यूम. तर व्हॉट इज एलएसए आणि व्हॉट इज सीएसए. टीएसए म्हणजे काय टोटल सरफेस एरिया, टोटल म्हणजे सगळा. एलएसए आणि टीएसए याचा फरक समजायला पाहिजे सीएसए चा. आता जर तुमच्याकडे शेप आहे, हा काय क्यूबॉइड दिसते, जर याच्या शेपला जर तुम्ही 2D ला बघितला तर रेक्टँगल आहे ना, आयत आहे. याच्या शेपला जर एजेस दिसतील, काय दिसते एजेस, एज आहेत ना, एजेस असतील तर त्याला ऑलवेज काय असते लॅटरल सरफेस एरिया. काय असते लॅटरल सरफेस म्हणजे एलएसए. एज दिसली की काय असणार आहे एलएसए. पण आता दुसरा ऑब्जेक्ट आहे, आता हा सिलेंडर आहे समजा. या सिलेंडर मध्ये जर याच्या 2D ला सर्कल दिसलंय, राऊंड आहे ना, कर्व सर्कल दिसत असेल तर याला काय असणार कर्व सरफेस एरिया. काय असते कर्व सरफेस म्हणजे सीएसए. आता तुम्हाला याच्यावरूनच कळायला पाहिजे, सिलेंडरला बघितलं तर कर्व दिसते म्हणून सीएसए बघा. कोनला बघितलं तर काय दिसणार आहे कर्व दिसणार आहे, त्यामुळे पुन्हा सीएसए आहे. स्फियर आणि हेमिस्फियर देखील गोलच आहे, म्हणजे सगळ्याला सीएसए असणार आहे. आता ह्याच्यात कुणाला कन्फ्युजन नको आहे की कुणाला सीएसए आणि कुणाला एलएसए. हे क्लिअर आहे, ह्याच्यात काय डाऊट नसला पाहिजे. तर पहिला शेप घ्या, 1 बाय 1 आता फॉर्म्युला बघू. कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवा, हे झाला की तो, हे झाला की तो. इकडं क्यूब, पहिला शेप आपला क्यूब आहे. क्यूबचं काय करायचं आहे लॅटरल. लॅटरल काढत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की टॉप आणि बॉटम डिलीट करायचं. टॉप आणि बॉटम डिलीट करायचं. आता टॉप आणि बॉटम डिलीट करायचा एवढा आपल्या डोक्यात येत नाही, त्याच्यापेक्षा बेटर वे सिंपल सांगतोय सगळ्याच तुम्हाला. टीएसए काढताना प्रॉब्लेम येत नाही, फक्त लॅटरल साठी लक्षात येताना प्रॉब्लेम येतो. लॅटरल साठी फक्त एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, पेरिमीटर इंटू हाईट. काय करायचं पेरिमीटर इंटू हाईट, डबल स्टार करून ठेवा. फक्त तुमच्या याचा बेसिक शेप काय आहे त्याचं पेरिमीटर इंटू त्याची हाईट करा, तुम्हाला लॅटरल सरफेस मिळून जाईल. क्लिअर आहे, तर चेक करा तुम्हाला मिळते. ते कशासाठी केले ते इथं कळलं. आता मला याचा एलएसए काढायचा आहे, लॅटरल सरफेस 4a. पेरिमीटर काय आहे 4a, पण हाईट काय राहायची एच आहे ना, हाईट काय एच आहे, म्हणजे 4a इंटू a काय होते रे 4a स्क्वेअर. एरिया काय ना 4a स्क्वेअर. आता इथं जसं एक सरफेस आहे, आता बघा याला टोटल किती फेस असणार आहे 1 2 3 4, हे 5 आणि 6. टोटल फेसेस किती आहेत 6, म्हणजे टोटल सरफेस किती आहे 6 आहे. म्हणून टीएसए काय ना 6a स्क्वेअर. कळते का, टोटल फेस 6 घ्या. 6 मध्ये मी टॉप बॉटम सोडला म्हणजे 2 गायब झाले म्हणून 4 राहतात. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे काय सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. व्हॉल्यूम म्हणजे सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. मग इथे मल्टिप्लिकेशन बघा a इंटू a इंटू a काय होते a क्यूब. a इंटू a इंटू a काय झालं a क्यूब झालं. हा शेप संपला, क्यूब संपलाय. त्याचाच लगेच त्याचा भाऊ घ्या लगेच क्यूबॉइड.
आता क्युबॉइड ही सेम व्हॉल्यूम मध्ये प्रॉब्लेम येते का? व्हॉल्यूम काय असणार आहे? तिघांचं मल्टिप्लिकेशन, इथे काय असते आपल्याकडे लेंथ, हे काय ब्रेथ आणि हे हाईट. इथंच काय लिहिले तर डायमेन्शन देताना तुम्हाला लक्षात येईल. मग व्हॉल्यूम काय असणार आहे? तिघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे LBH. क्लियर आहे? LBH. आता लक्ष द्या, याचा किती फायदा होतो तुम्हाला कळेल. LHA काढायचा आहे, मी आता सांगितलं पेरिमीटर इंटू हाईट करायचा आहे. काही विचार करायचा नाही, फॉर्म्युला ऑटोमॅटिक बनते. पेरिमीटर काय होतं? रेक्टँगल आहे, रेक्टँगलचं पेरिमीटर काय? 2 इन ब्रॅकेट L + B इंटू काय करायचं? फक्त हाईट इंटू h लावा, तुमचा फॉर्म्युला तयार आहे. LHA झाला 2 इन ब्रॅकेट L + B इंटू h. हे काय घेतलं तर 2 इंटू L + B हा फॉर्म्युला कळते. त्याला नुसतं हाईट लावली, तुमचा लॅटरल तयार झाला. टोटल म्हणजे काय? सगळंच घ्यायचं. काय करायचंय? सगळं घ्यायचं. इथं जर बघितलं ह्या सरफेस पुरता जर विचार केला तर हे काय L आहे, ही काय रे H. फक्त हा सरफेस बघितला पुढचा L आणि H. पण LH किती? एक आहे का? इथं समोर आहे, कसं मागं दे 2 LH आहेत. किती आहेत? 2 LH. जर इथं बघितलं तर ही काय आपल्याकडे ब्रेथ आणि ही हाईट. BH एक आहे का? BH इथं फेस आहे, तसा इकडे एक फेस आहे जी 2 BH आहे. आणि इथं खाली बघा ही L आहे आणि ही B आहे. LB एक आहे का? 2. म्हणजे सगळे किती वेळ आहेत? 2 वेळा. म्हणून सिंपल PSA काय असणार? 2 इन ब्रॅकेट LB + BH + LB. अवघड आहे का? सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, फक्त इंटू 2 लावायचं. 2 का लावलं? 2 वेळ. 2 का लावलं? 2 वेळ. समजते? हा क्लिअर झाला? 2 शेप तुमचे तयार आहेत. आता पुढे आपण येतोय सिलेंडर कड. आता सिलेंडर बनवत असताना पुन्हा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढायचं. काय काढायचं आहे? व्हॉल्यूम काढायचं. सिलेंडरचा जर 2D बघितला तर काय आहे? सर्कल. सिलेंडरचा 2D काय? सर्कल. आता सर्कलचा एरिया तुम्हाला माहित आहे काय आहे? पायर स्क्वेअर. सर्कलचा एरिया काय? पायर स्क्वेअर. आता ह्या पायर स्क्वेअर एरिया होता, सर्कल होतं, ह्याला काय केलं मी? फक्त हाईट देऊन उचलली, h लावले, हाईट दिली की हा सिलेंडर तुमचा तयार झाला. म्हणजे पायर स्क्वेअरला काय ऍड झाले? फक्त h. पायर स्क्वेअर h हा तुमचा काय झालं? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. कळलं? तर बॉटल आठवणी तुम्ही लिहू शकता. पायर स्क्वेअर येते सगळं एरिया काय असते सर्कलचा? पायर स्क्वेअर. त्याला फक्त h ने उचलले, पायर स्क्वेअर h. ठीक आहे. आता पुन्हा प्रॉब्लेम होणार नाही. प्रॉब्लेम होणार का? नाही, कारण तुम्हाला आधी सांगितलं याचा टॉप बॉटम काय करतो विचार करत असत नाही. तेवढं डोकं आपल्याला नाही, नसलेली गोष्ट वापरायची नाही. फक्त सिंपल सांगितलं तुम्हाला, एकच शॉर्टकट लक्षात ठेवायचं, पेरिमीटर इंटू हाईट. सर्कल आहे, सर्कलचं पेरिमीटर काय रे? 2πr. आता शिकले, त्याला फक्त काय करायचं? फक्त h 2πr h झालं. अवघड आहे का? ह्याच्यात सगळ्यात जास्त कोरोना कन्फ्युजन होते आणि ह्याच्यात वेळ घालवतो. लक्षात ठेवायचं, पाठ करायचं नाही. टोटल म्हणजे काय? सगळं मिळून आहे. टोटल म्हणजे मिळून आहे. मग इथं फॉर्म्युला काय होणार आहे? 2πr असणारच आहे, फक्त r + h. r + h का आलं? कारण हा 2πr खालचा होता, ह्याच्यासारखाच वर आहे. मध्ये कशाने वाढले रे? h. काय h नाही ना, रेडियस आणि काय याचं h न वाढलं म्हणजे काय? 2πr आहे असं घ्यायचं, फक्त इन ब्रॅकेट r + h. कारण वरचा एरिया घेतला ना मी, 2πr इन ब्रॅकेट r + h. हे झालं याचं. हो बघा 2 मिनिटाचं काम आहे, जर समजलं लगेच. आता इथंच पुढं कोन हा सिलेंडरचं मॉडिफिकेशन आहे. कोन हा सिलेंडरचं मॉडिफिकेशन आहे. फक्त सिलेंडरच्या वरच्या 2 कॉर्नर सिमेट्रिक ठेवलेत का? नाही, मध्ये याला जॉईंट केले तेव्हा माझा कोन तयार. तर कोनचं व्हॉल्यूम जे असते ते लक्षात घ्या. तुमचं सिलेंडर आहे तसंच व्हॉल्यूम घ्यायचं, कंपेअर न लक्षात ठेवायला घ्यायचं. सिलेंडरचं व्हॉल्यूम म्हणजे तुमचं कोनचं आहे, फक्त त्याला काय लावायचं पुढे? 1/3. ह्याच्या व्हॉल्यूमचे किती असते? 1/3. किती असते? 1/3. क्लिअर आहे? तर कसं येते काय? त्याचं डेरिव्हेशन आहे, पुन्हा त्यात वेळ आपल्याला घालवायचं नाही. फक्त कळते हे आहे असं उचलायचं, त्याला फक्त काय लावणार? 1/3. झाला विषय. पुढं आता ह्याचा CSA काढायचा आहे. CSA म्हणजे आताच तुम्हाला माहित होतं की 2πr, पण 2π कधी येणार आहे? 2 सर्कल असणार. इथं 2 सर्कल आहेत का? एकच राहिले, म्हणजे फक्त काय येणार इथं? πr. पण आता इथं कोन आहे म्हणल्यावर ह्याला 2 हाईट असते. आता हे असं का घेतोय? लक्ष द्या, नाव टाकताना तुम्हाला समजते काय आहे. आणि हे काय असणार? याची स्लांट हाईट. काय असते? स्लांट हाईट म्हणजे तिरकस उंची. कळतंय? ह्याला 2 हाईट असतात. आता ही h घेऊन चालणार आहे का? सरफेस माझा एवढाच आहे ना, h चा सरफेस आहे का? नाही. म्हणजे इथं काय येणार? πr इंटू l. कारण हाईट काय माझी सध्या l. हाईट काय माझी l आहे ना, हाईट काय माझी l. तर TSA काय असणार? सेम πr इन ब्रॅकेट काय? r + h. πr आहे सुचलाचं, फक्त r + h होतं. इथे h आहे का? l. h च्या ऐवजी काय? l. झालं. क्लिअर आहे? अवघड आहे का? लक्षात. 4 शेप कंप्लीटेड आहे. आता स्फिअर म्हणजे गोल भरीव. हा सर्कल वाटते, सर्कल नाही, हा काय आहे?
स्पियर आहे, भरलेला आहे, तर त्या भरीव आहे. तर स्पियर म्हणल्यावर व्हॉल्यूम ऑफ स्पियर लक्ष द्या, याचं आणि याचं व्हॉल्यूम कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायचं. व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय असते 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर. 4 का तर आपण याचे काय कन्सिडर करत असतो, 4 पार्ट कन्सिडर करत असतो. काय करत असतो, 4 पार्ट आहेत असं कन्सिडर करतो. 4 पार्ट कन्सिडर करून याचं सेक्शन घेतो, म्हणजे 4 सर्कल आहेत असं समजू. आता एरिया काढायचा याचा, ह्याला टोटलच असणार आहे. टोटल असणार आहे का, टोटल सीएसए सेम असते का, कट केलाय का कुठं, पूर्ण भरीव कट केलेला नाही. मग याचा एरिया काय असते 4 पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर सर्कलचा, पण किती सर्कल कन्सिडर केलेलं आपण 4, म्हणून 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. आणि हे कळलं. आता याच्यात टीएसए घेणार का, टीएसए इज इक्वल टू सीएसए. सीएसए आणि टीएसए सेमच असते, त्यात वेगळा होत नाही. का होत नाही कळलं का, कारण पूर्ण भरीव आहे. हॉलो आहे का, हॉलो असतात तर झालं. क्लिअर आहे. चल लास्ट म्हणजे आपला शेवट, मला त्याचीच घाई लागली. हा, तर हेमिस्फियर. हेमिस्फियर मध्ये लक्ष द्या, हेमिस्फियर आताच माझा हा पूर्ण होता स्फियर, त्याला काय केलं, अर्धा कापलाय. काय केलाय, अर्धा कापला. बघा ते कापलेलंच आहे. जे आहे त्याच्या फक्त निम, जे आहे त्याच्या निम. इथं बघा सीएसए किती आहे 4 पाय आर स्क्वेअर. इथं काय ना 4 च्या निम किती 2 पाय आर स्क्वेअर. व्हॉल्यूम बघा 4/3 पाय आर क्यूब आहे. इथं काय येणार आहे 2/3 पाय आर. अवघड आहे का, इथं 4 होतं, इथं 2 लावलं. एवढंच का, फॉर्म्युला तुम्हाला आले की हा चॅप्टर क्लिअर आहे, कळते का, त्यामुळे फॉर्म्युला व्यवस्थित शिका. आता टीएसए काढायचं, तर टीएसए काय शिकले, हे 2 ऑलरेडी आहेत आणि इथे एक सरफेस आलाय ना. आता हा एक सर्कल बनला. आता जर वाटी बघितली तर वर एक सरफेस दिसतो तुम्हाला, मग हे एक असणार आहे. म्हणजे टीएसए चा टोटल सरफेस काय असते 3 पाय आर स्क्वेअर. 3 पाय आर स्क्वेअर. क्लिअर आहे. झालं. अवघड आहे का, लक्ष द्या, समजून घेऊन करा. पाठ करायची गरज आहे का, शेप आठवले तुम्ही स्वतःचे फॉर्म्युले बनवू शकता, कुणाची गरज नाही. क्लिअर आहे. फॉर्म्युले करा आणि याच्यावरचे एक्झाम्पल प्रॅक्टिस करा, कारण एक्झाम्पल शिवाय हा चॅप्टर होत नाही. ज्या वेळेला तुमचे स्वतःचे आन्सर स्वतःला येतील त्या वेळेला तुम्हाला येणार आहे, तर फॉर्म्युलामध्ये होणार नाही. पण बेसिक नीड फॉर्म्युला आहे, जर फॉर्म्युले चालले तर काहीच येणार नाही. क्लिअर आहे. चॅप्टर स्कोरिंग आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर ते इम्पॉर्टंट कशासाठी, तर डे टू डे लाईफ मध्ये तर आहेच, पण इथे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू बी आहे. हा 12 मार्कापर्यंत जातो. क्लिअर आहे. व्यवस्थित करा. ठीक आहे. चल, ऑल द बेस्ट. थँक्यू.